उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले असा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केलेला आहे। अन्याय करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतलाय। येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल असंही भानुसिंग रावत यांनी म्हटलंय। नांदेड शहरात केवळ 19 भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मी साहेबांना विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, तुम्ही मला तिकीट का डावलता? तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला, कारण की आपलं सगळं राजकीय भविष्य होता, काही राजकीय काम होता। हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं, शिंदे साहेबांच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं। परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे त्याचं कसं होतं की मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही, तर मी मुद्दाम डमधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसीमधून उभं केलं, तरी त्यानं ओबीसीचं आमचं ऑब्जेक्शन घेतलं। देवानं सच्चाईची कधी जीत असते, आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे तिथं, आणि पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आणू जिद्दीनं। एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।